आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यांमधल्या बातम्या आपण पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। येणाऱ्या काळात राज्यामध्ये मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं भाकीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं। यावेळी मुंडे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचंही नाव न घेता टोला लगावला। साताऱ्यातल्या डिस्कळ इथल्या शेतकरी मेळाव्याच्या सभेत ते बोलत होते। बेरीजेचं राजकारण करा असं पवार साहेबांनी सांगितलं असून त्यानुसार बेरीज वाढत असून लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। यावेळी बोलताना त्यांनी लोणावळा नगर परिषदेवरती राष्ट्रवादीची सत्ता एकतर्फी यायला हवी असं देखील म्हटलं। राज्यसभा बिनविरोध होण्याची महाराष्ट्राची परंपरा होती, ती परंपरा तोडण्याचं काम भाजपकडून होत आहे असा घणाघात नाना पटोलेंनी भाजपवरती केला। त्यांना पैसे आणि केंद्रीय यंत्रणांवरती गर्व आहे, गर्वाचं घर खाली होणार असल्याचा इशाराही पटोलेंनी दिला। औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव झालं असल्याची माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली। नामांतराची प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण झाली असून लवकरच नामांतर जाहीर होणार असल्याचं खैरे यांनी उस्मानाबादमध्ये सांगितलं। राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला घोडेबाजार करायचा असल्याचा पलटवार मंत्री धनंजय मुंडे यांनी केला। घोडेबाजार करण्यासाठीच भाजपला राज्यसभेची निवडणूक हवी असल्याचा आरोप मुंडेंनी साताऱ्यात केला। मुंडे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। निवडणुकीमध्ये धनगर समाजाचा फक्त वापर केला जातो, त्यांना आश्वासन दिलं जातं पण आरक्षण काही मिळत नाही असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। तर दुसऱ्या समाजावरती अन्याय न करता धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी तुम्हाला आश्वासन देतो असं वक्तव्य पटोलेंनी केलं। ते अमरावतीतल्या धनगर कार्यकर्ता परिषदेत बोलत होते। काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे अशी मागणी चिंतन शिबिरात करण्यात आल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये दिली। तसंच देशामध्ये महागाईनं उच्चांक गाठला, बेरोजगारी वाढली पण त्याचं मोदींना काही घेणं देणं नसल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला। राज्यसभेच्या जागेवरून मी नाराज नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। मी नाराज असल्याचा विपर्यास करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। तसंच गांधी यांना ईडीनं नोटीस पाठवून सुडाचं राजकारण केल्याचा आरोप सुद्धा चव्हाण यांनी केला। शेतकऱ्यांच्या 16 मागण्यांसाठी पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं, तर दुसरीकडे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाडमधील शेतकरी मैदानात उतरलेत। शेतकरी क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरण आंदोलन केलं। बुलढाण्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। उन्हाळ्यामध्ये पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीला काढलंय। शेतकऱ्यांवरील चाऱ्याचं संकट दूर करण्याची मागणी होतीये। गडचिरोली जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाई आहे, त्यामुळे हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना भटकंती करावी लागते। अतिदुर्गम भागातील झिंगापूरमध्ये आदिवासी बांधव खड्ड्यातून झिरपणाऱ्या पाणी मिळवण्यासाठी धडपड करतायत। दूषित पाणी पिण्यासाठी आदिवासी बांधव मजबूर आहेत किंवा त्यांच्याकडे काही पर्याय नाहीये। प्रशासनानं याची दखल घेऊन पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी होतीये। गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम भागात पाण्यासाठी आदिवासी नागरिकांची पायपीट सुरू आहे। सिरोंचा जिंगालूर या परिसरामध्ये झिरपणाऱ्या खड्ड्यातून पाणी साठवावं लागतंय, तर दुसरीकडे गावामध्ये एकच विहीर असल्यामुळे तिथे पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावातील अनया या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल न केल्यामुळे जमावानं डॉक्टर दाम्पत्याला शिवीगाळ आणि मारहाण करून रोख रक्कम दिल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मोहोळ पोलिसात 8 मुख्य आरोपींसह 20 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। गोंदियाच्या बिर्शी विमानतळासाठी ज्या 106 कुटुंबियांनी आपली शेती आणि घरं दिली त्यांना 13 वर्ष लोटून सुद्धा न्याय मिळाला नाही अशी बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। त्यानंतर या 106 कुटुंबियांना मालकीचे भूखंड मिळाले। यावेळी या गावकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। नांदगाव शहरातून जाणारा येवला मार्ग खड्डेमय झाला असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। शिवाय खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। पावसाळा जवळ आला असल्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांसोबतच नागरिकांनीही केली आहे। अकोल्यातून जाणाऱ्या मूर्तिजापूर कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांचं पूजन करून खड्ड्यांमध्ये बसून
ग्रामीण पत्रकार संघ मूर्तिजापूरच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. वारंवार खड्डे बुजवण्याबाबत निवेदनं देऊन सुद्धा काही परिणाम न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. सरकारी दलित वस्तीतील प्लॉटवरती केलेलं अतिक्रमण काढून यावलखेड येथील बेघर भूमिहीन लोकांना प्लॉट देऊन त्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. धुळे शहरातील किंग विमा एजंट आणि अवैध सावकार राजेंद्र बंब यांच्याकडे पोलिसांना तिसऱ्या दिवशी सुद्धा मोठं घबाड सापडलंय. धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं केलेल्या चौकशीत कोट्यवधींची रोकड लंपास करण्यात आली आहे, जप्त करण्यात आली आणि अनेक किलो सोनं, चांदी तसंच संपत्तीची कागदपत्र सुद्धा पोलिसांना सापडली असून अधिक तपास पोलीस करतायत. जालन्यामध्ये घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळमध्ये छापा टाकून तब्बल 4.5 लाखांचा बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आलाय. जवळपास 300 बोगस खतांच्या बॅग जप्त करण्यात आल्या असून खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. वाशिम जिल्ह्यात डीएपी खताच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला. यंदा खरीप हंगामात 4,06,450 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असून डीएपी रासायनिक खताच्या मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा झालाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून कृषी विभागानं पेरणीपूर्वी डीएपी खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरामध्ये एकाची हत्या झाली. मृताचं नाव सचिन मस्के असून तो आरोपीच्या परिवारातील मुलगी घेऊन 2 दिवसांपूर्वी पसार झाला होता आणि त्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतले होते. परंतु मृतक फोन करून त्रास देत असल्यामुळे त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्याची हत्या केली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील लासुरा इथे एका 26 वर्षीय घटस्फोटित महिलेला आशिष परदेशी या जवानानं लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. त्या जवानापासून महिलेला बाळ देखील झालं. मात्र परदेशीनं महिलेशी लग्नाला नकार दिल्यामुळे या महिलेनं याबाबत पोलिसात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी नराधम जवानाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. नंदुरबारमध्ये एका एसटीमध्ये गांजाची बॅग सापडल्याची घटना घडली. शिरपूर सुरत बसमध्ये ही बॅग सापडली असून नंदुरबार नवापूर दरम्यान गांजाची बॅग सीट खाली आढळून आल्यानं खळबळ माजली. ही माहिती मिळताच वाहकानं ही बॅग नवापूर बस स्थानकावर वाहतूक निरीक्षक सचिन पाटील यांच्याकडे जमा केली. धुळ्यामध्ये अवैध शस्त्रांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश आलंय. धुळे जिल्हा पोलिसांनी 3 कारवायांमध्ये 4 तलवारी, 2 पिस्तूल आणि 1 काडतूस जप्त केलंय आणि दोघांना ताब्यात घेतलंय. रत्नागिरी येथील खेडमधील लोटे एमआयडीसीत एका मोठ्या रासायनिक कंपनीमध्ये शैलेश साळके नावाची व्यक्ती हातामध्ये धारदार कोयता घेऊन जबरदस्तीनं शिरली. त्यानं कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दौंड पोलिसांना फरार आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात यश आलंय. 4 चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यांनी 16 गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीकडून पोलिसांनी ₹2.25 लाख मुद्देमाल जप्त केलाय. गोदावरी नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या 2 सख्ख्या मावस बहिणींचा वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या महातपुरीत घडली आहे. या घटनेनंतर वाळू माफियांविरोधात संताप व्यक्त केला जातोय. बुलडाण्याच्या चिखली येथे पोलिसांनी 4 मोबाईल चोरांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी 28 मोबाईल जप्त केले असून 1 दुचाकी सुद्धा जप्त केली आहे. नांदेड देगलूर मार्गावरील शंकरनगर जवळ ट्रक आणि कारचा अपघात झाला. नरसीकडून देगलूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. वारंवार लांबणीवर पडणाऱ्या परीक्षा, जागा रिक्त असूनही न होणारी भरती, प्रश्नपत्रिकेतील चुका अशा अनेक चुकांमुळे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढतोय. नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या विभागातून दरवर्षी जवळपास 50,000हून अधिक विद्यार्थी परीक्षा देत असतात. मात्र त्यापैकी केवळ 100 ते 150 विद्यार्थीच पास होत असून त्यांना देखील नियुक्ती मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना चक्क 73व्या वर्षी शिक्षण पूर्ण करत वकिलीची पदवी मिळवली. अशोक केदार असं सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तब्बल 43 वर्षांचा शिक्षणाचा गॅप आणि कुटुंबाची जबाबदारी पार पडत 73व्या वर्षी पदवी मिळवल्यानं जिल्ह्यात त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अक्कलकोट तालुक्यातील कर्जगी गावामध्ये चौंडेश्वरी देवीची यात्रा पार पडली. जिभेतून तलवार ओढणं, कोळशाच्या निखाऱ्यावरून चालणं हे या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं. तर 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये अग्निपरीक्षा, सूल हे कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिक कर्जगी गावामध्ये येत असतात. शुक्रवारी जागतिक सायकल दिनानिमित्तानं पुणे जिल्ह्यातील आंबेगावकर बायसिकल क्लब आणि ट्रॅक अँड ट्रेलच्या वतीनं मनसर ते लांडेवाडी दरम्यान सायकल डे राईड उत्साहात संपन्न झाली आणि या सायकल फेरीमध्ये आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील सायकलस्वार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. जळगावात जागतिक सायकल दिनानिमित्तानं शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सुदृढतेचा संदेश दिला. या रॅलीचं आयोजन केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे करण्यात आलं होतं. यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात. सोलापुरात वेल्डिंग दुकानामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे शेजारचे 2 ते 3 गाळे हे जळून खाक झालेत. सोलापूर शहरातील निराळे वस्ती परिसरातली ही घटना आहे. मध्यरात्री 2:30 ते 3च्या दरम्यान ही घटना घडली. एका वेल्डिंगच्या दुकानामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि या वेल्डिंगच्या दुकानाला तर आग लागलीच, मात्र त्या आजूबाजूला असलेले 2 ते 3 दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सोलापूर शहरातल्या निराळे वस्ती परिसरातली ही घटना आहे. मध्यरात्री 2:30 ते 3च्या दरम्यान ही आग लागली. वेल्डिंगच्या दुकानामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि या वेल्डिंगच्या दुकानासोबतच त्याच्या आसपास असलेली 2 ते 3 दुकानं सुद्धा किंवा गाळे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत. आग इतक्या मोठ्या प्रमाणात दिसते की हे गाळे संपूर्णपणे जळून खाक झालेले दिसत आहेत. काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे तिथे कोणी काम करत नसणार आहे. त्यामुळे स्फोटामध्ये 2 ते 3 गाळे जळून खाक झाल्याचं आपल्याला दृश्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसतंय. पहाटे 2:30 ते 3च्या सुमारासची घटना आणि सकाळी जर आपण ही परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी हे गाळे पूर्णपणे जळून खाक झालेले दिसत आहेत. वेल्डिंगच्या दुकानामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी दाखवलं दुपारी 3 वाजता भाजपचा राज्यसभेसाठी होता प्रस्ताव. शिवसेनेची काउंटर ऑफर. शिवसेना भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. शिवसेनेची नवी रणनीती. शिवसेनेकडे केले जात होते मात्र सगळ्यात आधी विश्वासार्ह बातम्या फक्त न्यूज 18 लोकमतवर. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक सविस्तर बातमी पाहूयात. कारखान्यांनी ऊस जर नेला नाही तर ऊस पेटवून आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. बीड जिल्ह्यामध्ये 4 साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न बिकट झालाय. परिणामी ऊसाच्या गाळपावरती सरकार कधी तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेलं कारखाने सुरू ठेवण्याचं आश्वासन सुद्धा आता फोल ठरलंय. ऊस पेटवून देण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. जो ऊस वाढवला त्याला जळताना पाहावं लागतंय. तर ज्या शेतकऱ्यांनी ऊस जाळला नाही त्यांनी गळफास लावून घेतला. काही दिवसांवर खरीपाचा हंगाम आलाय, मात्र ऊस अजूनही शेतातच आहे. परिणामी बियाणे विकत कसे आणायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावतेय. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाल्यानं शेतकरी हतबल झालाय. परिणामी ऊस पेटवून आत्मदहन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय. तळ हाताच्या फोडासारखा जपलेला ऊस आहे. हा ऊस जर गेला असता त्या टायमावर कारखानदारांनी नेला असेल तर आम्हाला याचे 1 ते 1.5 लाख रुपये आले असते.
पण आता 40,000 कशाची भरती करणार आहे? मुलीच्या शिक्षणाची करणार आहे का लेकराच्या लग्नाची करणार आहे? आज जर या गडीला जर माझा ऊस गेला तर मला या 2 एकरचे 15 ते 20च ॲव्हरेज येणार आहे. जर माझा ऊस गेला नाही तर मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. संग्राम थावरे यांच्या परिसरात 2 सहकारी आणि एक खासगी तत्वावर चालणारा कारखाना आहे. मात्र यापैकी एकाही कारखान्यानं संग्राम तावरे यांचा ऊस नेला नाही. जिल्ह्यातील जवळपास 1,500 शेतकऱ्यांचा 1100 हेक्टरवरील ऊस शेतात उभा आहे. जिल्ह्यात 28 मे पर्यंत 48,64,837 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं, तर 93,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप अजूनही बाकी आहे. जिल्ह्यातले 4 कारखाने बंद झाले असून 3 कारखाने सुरू आहेत. नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य नसल्याचा आरोप केला जातोय. आता जी परिस्थिती चालली ते आमचे 19, 16, 17 महिने झाले ऊस शेतकऱ्याचा राहिला, त्याची राहिलेली फरकाची रक्कम शेतकऱ्याला देण्यात यावी. आणि आता जे 200 रुपये शेतकऱ्याला कारखानदाराला सरकार द्यायले ते टनागणीस 1 मेच्या नंतर ज्याचा ऊस गेलाय त्याला टनागणी 200 रुपये देण्यात यावे. अतिरिक्त ऊस गाळपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. पालकमंत्र्यांनी कारखाना बंद केला. या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी जोरदार टीका केली की ज्यांनी सांगितलं टिपरू राहणार नाही, कारखाने पाऊस पडेपर्यंत चालू राहतील. त्यांनी कारखाने त्यांचं संपलं की आवर्ते घेतलेले आहेत आणि काही बंद झालेत, काही बंद होण्याच्या 1-2 दिवसात मार्गावर आहेत. त्या बाबतीत आता त्यांच्या भूमिकेला आपण काय बोलू शकू, परंतु ते आता लोकांसमोर उघडे पडलेले आहेत. जिल्ह्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलं तर शेतातील ऊस शेताबाहेर कसा काढायचा हा प्रश्न बिकट होणार आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.